फॅमिली सोबत देखील नंतर आता आधी ठाणेकरांबरोबर दरवर्षी साजरी करतात, गुढीपाडवा देखील हीच परंपरा. नेमकं काय असेल? मी सांगितलं आता की ठाण्यातला प्रत्येक उत्सव हा माझ्या कुटुंबातला उत्सव म्हणून मी मानतो. ठाणेकरांना मी माझं कुटुंब मानतो. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्यामुळे या प्रत्येक उत्सवामध्ये मी अतिशय मनापासून सहभागी होत असतो आणि त्याचाच आजचा जो दिवाळी पहाट आहे ही देखील तशीच साजरी होती आहे. आणि मी नेहमी वर्षभर दौरे असतात, कार्यक्रम असतात आणि त्यामुळे सण उत्सव जे आहेत या कार्यक्रमात देखील ठाणेकरांच्या मी सहभागी होतो. यामध्ये मला आनंद आहे की लाडक्या बहिणी पण भेटल्या, लाडके भाऊ पण भेटले, लाडके भाचे पण भेटले आणि लाडक्या भाच्या पण भेटल्या आणि सगळ्यांनी मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा केला. मोठा प्रतिसाद या दिवाळी पहाटला ठाणेकरांनी दिलेला आहे. शेतकरी यावर संकटात आहे, इकडे आनंद आहे. जे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू होते, परंतु त्यावेळेस देखील बांधावर आम्ही सर्वजण गेलो, शिवसेनेची मदत केली. त्याचबरोबर सरकारने देखील मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. ते आम्ही पाळलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जाऊ लागले, जमा होऊ लागले. जे नुकसान झालं, नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी त्यांना दिलासा देण्याचं काम यावेळेस आमच्या सरकारने महायुतीने केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः अजितदादा आम्ही निर्णय घेतला की यावेळेस संकट मोठं आहे. संकटात शेतकरी सापडलेला आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू आहे. त्याचे अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच यावेळेस 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन खात्यामध्ये देखील होऊ लागलं. याचा आनंद आहे आणि म्हणून शेतकरी देखील या ठिकाणी दिवाळीपासून वंचित राहू नये हीच भूमिका. आणि बाकी शिवसेना पक्षाच्या वतीने आपण पाहतोय की अनेक ठिकाणी जिथं पूर परिस्थिती होती तिथं आमचा कार्यकर्ता राबताना दिसतोय, मदत करताना दिसतोय, त्यांच्या घरातला चिखल साफ करताना दिसतोय, त्याचं घर उभं करताना दिसतोय. आणि म्हणून मी जिथं गेलो तिथं